तेरी गलियों का हूँ आशिक, तू एक नगीना है। तेरी गलियों का हूँ आशिक, तू एक नगीना है। तेरी नजरों से मुझे जाम पीने ना है। तेरी नजरों से मुझे जाम पी लेना है। तेरी गलियों का हूँ आशिक, तू एक नगीना है। तेरी गलियों का हूँ आशिक, तू एक नगीना है। मेरा मन पंछी ये बोले उड़ वृंदावन जाऊं। मेरा मन पंछी ये बोले उड़ वृंदावन जाऊं। ब्रिज के लता पता में मैं राधे राधे गाऊं। ब्रिज के लता पता में मैं राधे राधे गाऊं। मैं राधे राधे गाऊं, मैं श्यामा श्यामा गाऊं। मैं राधे राधे गाऊं, श्यामा श्यामा गाऊं। मेरा मन पंछी ये बोले, मेरा मन पंछी ये बोले उड़ वृंदावन जाऊं। ब्रिज के लता पता में मैं राधे राधे गाऊं। ब्रिज के लता पता में मैं राधे राधे गाऊं। मैं राधे राधे गाऊं, मैं श्यामा श्यामा गाऊं। मैं राधे राधे गाऊं, श्यामा श्यामा गाऊं। वृंदावन की महिमा प्यारे कोई ना जाने। प्रेम नगरिया मनमोहन की प्रेमी ही पहचाने। वृंदावन की महिमा प्यारे कोई ना जाने। प्रेम नगरिया मनमोहन के प्रेमी ही पहचाने। ब्रज गलियों में झूम झूम कर, ब्रज गलियों में झूम झूम कर मन की तपन बुझाऊं। ब्रज गलियों में झूम झूम कर मन की तपन बुझाऊं। ब्रज के लता पता में मैं राधे राधे गाऊं। ब्रज के लता पता में मैं राधे राधे गाऊं। मैं राधे राधे गाऊं, मैं श्यामा श्यामा गाऊं। मैं राधे राधे गाऊं, श्यामा श्यामा गाऊं।
निधि वन में आ जा कन्हैया रास रचाते हैं, प्रेम भरे अपनी बांसुरिया आप बजाते हैं। निधि वन में आ जा कन्हैया रास रचाते हैं, प्रेम भरे अपनी बांसुरिया आप बजाते हैं। राधा संग नाची सावरिया, राधा संग नाची सावरिया, राधा संग नाची सावरिया दर्शन करके आऊं। राधा संग नाची सावरिया दर्शन करके आऊं। ब्रिज के लता पता में मैं राधे राधे गाऊं, ब्रिज के लता पता में मैं राधे राधे गाऊं, मैं राधे राधे गाऊं, श्यामा श्यामा गाऊं, राधे राधे गाऊं, श्यामा श्यामा गाऊं। महाराजांचं आगमन व्यासपीठाकडे होत आहे। सर्वांनी महाराजांच्या स्वागताकरिता उठून उभं राहायचं आहे। उठून उभे राहा, उठून उभे राहा। श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगतगुरु तुकाराम महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की श्री शुकाचार्य महाराज की श्रीमद्भागवत महापुराण की जय। जय श्री राधे। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री मातृदेवताभ्यो नमः। श्री पितृदेवताभ्यो नमः। महायोगपीठे तटे भीमराध्या वरं पुण्डरीकाय धातुं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कलावज्ञजीवो धरार्थावतारं कलाङ्कान्तेजो धिकामोधिवक्रं खलानीशबाधा पनोदारि दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा। नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति।
सद्गुरु भास्करा पूर्ण की। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षो मंगलाय तनूहरे। सर्वांनी डोळे बंद करून परमात्म्याचं स्मरण करा। वसुदेव सुतं देवं कंसचाणूर मर्दनं देवकी कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री शुकाचार्य महाराज की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। विको कमी करा विको। हॅलो हॅलो द्या आवाज। कसं वाजायला कसं वाजायला करण्याचं थोडं कमी हरी। हॅलो 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 थोडं पुढं सरकून बसता का? आता थोडी जागाची अडचण आहे आज। माग नका बघू पुढे सारखं म्हणलं माग बघायला। अनेक साधू संतांच्या पदस्पर्शानं पुनीत आणि पवित्र झालेल्या आपल्या या जोडगाव नावाच्या नगरीमध्ये श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन ग्रामस्थ मंडळ जोडगाव आणि या कथेचे मुख्य यजमान जानकीरामजी पवार आणि त्यांचा संपूर्ण परिवार, त्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी या कथेचं आयोजन केलं गेलेलं आहे। गेल्या 5 दिवसापासून सुरू असणाऱ्या श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा आजचा आपला हा 6वा दिवस आणि या 6व्या दिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व कृष्ण भक्तांना माझा प्रणाम। सजनानो, भागवताची कथा ही अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे। भागवताची कथा आपल्या जीवनाचं सोनं करणारी कथा आहे। मला असं वाटतंय की आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर त्यानं 7 दिवस ही कथा ऐकली पाहिजे। गंगा मैयाच्या किनाऱ्यावर सुखदेव भगवंत राजा परीक्षिती मरणासन्न अवस्थेमध्ये परीक्षिती त्या ठिकाणी आहे की अवघ्या 7 दिवसावर त्याचं मरण येऊन थांबलेलं आहे। आणि 7 दिवसावर मरण येऊन थांबलेलं असताना नेमका आपण काय उपाय केला पाहिजे तर त्यासाठी सुखदेव त्याला भागवताची कथा सांगताय की राजा, ही जर कृष्ण कथा ऐकलीस, परमात्म्याची कथा ऐकलीस तर परमात्म्याच्या कथेचा फायदा असा आहे की तुझं मरण हे निघून जाईल। जसं की महाराज म्हणतायत, मरण माझे मरून गेले मज केले अमर, किंवा मरणाही आधी राहिलो मरोनी। नामस्मरण केलं, परमात्म्याचं चिंतन केलं, परमात्म्याची भक्ती केली तर मरणाच्या अगोदरही आपण मरून राहिलो। मरण आपल्याला काही करत नाही, भीत नाही आम्ही विष्णुदास जगी। जसं महाराज म्हणतायत की विष्णुदास कशालाच भीत नाहीत, विष्णुदास मरणाला तर घाबरतच नाही। कारण मरणाला घाबरायची काही गरजच नाही, कारण जो मरण देणारा काळ आहे तो काळ आम्ही आमच्या घरी कामाला ठेवलेला गडी आहे।
जसं की महाराज म्हणतायत, काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतो, किंवा जगा काळ काय पण आम्ही माथा दिला पाय. विकू कमी करा भाऊ, विकू स्पष्ट आवाज येऊ द्या. काळ हा जगाला खात असेल पण आम्ही त्याच्या माथ्यावर पाय देतो. अर्थात काळावर सुद्धा विजय मिळवण्याची सत्ता ही भगवत भक्तामध्ये असते. म्हणून सज्जनांनो, माझ्याकडे लक्ष द्या. सुखदेव भगवंत हे साधू आहेत आणि राजा परीक्षित हा देवाचा भक्त आहे. म्हणजे देव भक्त आणि नाम, म्हणजे सुखदेव भगवंत भक्त आहेत, देव आहेत, आणि राजा परीक्षित भक्त आहे. आणि त्या दोघांच्या चर्चेमध्ये नामचिंतन चालू आहे. म्हणजे कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, अशा पद्धतीचा त्या ठिकाणी विचार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये की राजाला मरण आलेलं आहे. राजा म्हणतोय की माझं मरण जवळ आलंय महाराज, आता मला पर्याय सांगा. त्यावेळेला हा पर्याय आहे की श्रीमद भागवत महापुराण जर तुम्ही वर्णन केलं आणि जर तुम्ही त्या कथेचे श्रवण केलं, चिंतन केलं, तर आपला 100% उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतंय राजा परीक्षितीचा जर उद्धार होत असेल तर आपलाही 100% उद्धारच आहे. ही कथा कालपर्यंत आपण श्रवण करत होतो. ती गोवर्धन पूजेपर्यंतची आपण कथा त्या ठिकाणी पाहिली की भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये बघितलं, काहीतरी तळण्याचा आवाज येत होता, काहीतरी चांगले चांगले पदार्थ त्या ठिकाणी चालू होते, काहीतरी बासुंदी बुंदी लाडू करायला तयारी चालू होती. आणि ही सगळी तयारी चालू असताना सगळं विचारलंय की आज जेवणासाठी सुद्धा मस्त आहे, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, रबडी यापैकी काही नाही, मसाला भात आहे. लक्षात ठेवा, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. लगे असे तोंड टवकारले होते बासुंदी रबडी म्हटलं की. बघा इकडं, याचा अर्थ असा आहे की गोवर्धनाची पूजा करायची तर आपल्याला इंद्राची पूजा करायची नाही. देवानं सांगितलं आपल्याला गोवर्धनाची पूजा करायची. गोकुळातले लोक म्हणले, कृष्ण काही काढू नकोस, तू काहीतरी वेगळं काढतोस, मग आपल्याला काहीतरी भोगावं लागतं. परंपरेने चालू आलेलं, परंपरा कधी बंद पडू द्यायची नाही. नियम आहे आपला, परंपरा आहे आपली. काय आपल्या परंपरेमध्ये कधीही त्या ठिकाणी गोवर्धनाची पूजा झाली नाही तर आपल्या परंपरेमध्ये दरवर्षी इंद्राची पूजा होती. कुणाची पूजा होती? इंद्राची. मग दरवर्षी जर इंद्राची पूजा होत असेल तर यावर्षीही आपल्याला इंद्राचीच पूजा करायची. कृष्णानं सांगितलं अजिबात नाही. इंद्रामुळं काय होतंय? अरे गोवर्धन पर्वत आहे, गोवर्धन पर्वतावर गवत उगवतं, आपल्या गायी त्या ठिकाणी जाऊन चरतात आणि त्या गायी चरल्यामुळे ते आपल्याला दूध देतात आणि त्यांनी दूध दिलं की आपण मथुरेत नेऊन विकतो आणि त्याचे पैसे मिळतात ना, त्याच्यामध्ये आपण घर चालवतो. ऐकताय? म्हणजे आपल्यावर जे उपकार आहेत ना ते आपल्यावर गोवर्धनाचे उपकार आहेत, इंद्राचे उपकार नाहीत. बाकीचे गोपाळ म्हणले, कृष्णा काहीतरी वेगळं काढू नकोस बरं, काहीतरी नसलेलं काहीतरी भोगायला येईल. नाही, मी सांगतो ते करा. आणि मग सगळी तयारी केली. 56 भोग त्या ठिकाणी तयार केले आणि 56 भोग करून भगवान गोवर्धनाच्या त्या ठिकाणी जात आहेत. माझ्याकडे लक्ष द्या, गोवर्धनाच्या जवळ जात आहेत. सगळ्या गोपाळ, सगळ्या गायी घेतलेल्या आहेत, सगळ्या गवळणी आहेत, सगळ्या गवळणी गोपाळ गायी गोवर्धनाच्या जवळ जात आहेत. हळदी कुंकू त्या ठिकाणी टाकलं, 56 भोग त्या ठिकाणी गोवर्धनाला दाखवले आणि नैवेद्य म्हणून ठेवल्याच्या नंतर आता गोवर्धन उचलायचा होता. गोवर्धन उचलायचा का उचलायचा आहे तर गोवर्धनाची पूजा चालू असताना इंद्राला ही बातमी कळाली की गोवर्धनानं आपल्या विरोधामध्ये फॉर्म भरलेला आहे. लक्षात येते माझं बोलणं? गोवर्धनानं आपल्या विरोधात फॉर्म भरलेला आहे आणि मध्यस्थी करण्यासाठी कृष्ण परमात्मा आहे, हे सगळे गोपाळ आहेत आणि त्या ठिकाणी ते पूजा करण्याकरता गेलेत. कोपला गेला इंद्र आणि इंद्रानं सांगितलं कशी पूजा करतात बघू. आता पाऊस पाडणं कुणाच्या हातात आहे? इंद्राच्या, बरोबर आहे का नाही? ते त्या ठिकाणी राजा आहे. राजा असल्यामुळे वरून आला, त्या ठिकाणी आदेश दिला आणि एवढा पाऊस, जोरात पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट व्हायला लागला. धो 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 असा पाऊस पडतोय. मोठमोठ्याने आवाज येतोय, ढगांतून आवाज येतोय आणि सगळे गोपाळ आता त्या ठिकाणी घाबरत आहेत. सगळे गोपाळ, विजा देवा वाचव, कृष्णा वाचव, कृष्णा वाचव. इंद्रदेव कोपला, तुला सांगितलं होतं वेगळं काही करू नको. अरे म्हटलं होतं गोवर्धनाची पूजा नको, आपण इंद्राची पूजा करू. आता तू आपल्यावर कोपलेला आहे. परमात्म्याला सांगितलं वाचव देवा. देवा तर तूच आमचा कैवार आहेस. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे तारू. अरे देवा तूच आहेस आमचा. देवानं सांगितलं काळजी करू नका, मी आहे, शांत रहा.
परमात्म्यानं सांगितलं काठ्या आणल्यात, काठ्या म्हटले हा चौकून काठ्या लावा, माझ्याकडे बघा, लावा काठ्या. चौकून सगळ्यांनी काठ्या लावल्या आणि उचला गोवर्धन, आणि गोवर्धन पर्वत उचलायला सुरुवात केली. परमात्म्यानं करंगळी लावली. ऐकताय, माझ्याकडे लक्ष आहे. परमात्म्यानं करंगळी लावली, सगळ्या गोपाळांनी काठ्या लावल्या आणि त्या ठिकाणी गोपाल कृष्ण भगवान की असा त्या ठिकाणी जय जयकार केला. आणि जय जयकार करून गोवर्धन पर्वत त्या ठिकाणी उचलला. सगळ्या चौकून काठ्या आहेत, गोपाळ मध्ये घेतले, गायी मध्ये घेतल्या, सगळे गोकुळवासी मध्ये घेतले आणि त्या ठिकाणी पावसापासून रक्षण आपलं करायला लागले. आता बघा माझ्याकडं, आता बघा, आणि सगळ्याच्या मध्यभागी कृष्ण असा करंगळी, आपण बघितलं असेल ना फोटो कधीतरी, कृष्ण असा करंगळी लावून उभा आहे. त्याच वेळेमध्ये चौकून जे गोपाळ काठ्या लावून बसले होते ना भाऊ, काठ्या लावून, ते सगळे गोपाळ काठ्या लावून बसले होते. त्यांना काय झालं, थोडासा अहंकार झाला. कशाचा माहितीये, कशाचा माहिती अप्पा, की हे आम्ही उचललाय आणि याचं काय, यानं काय लावली, यानं काय लावली, करंगळी लावली. हा तर सगळा आम्ही उचललाय. आणि हा अहंकारच आपल्याला सगळ्यांना एक दिवस पाण्यात घालत असतो. तुम्हाला असू द्या, मला असू द्या, आपल्या सगळ्याचं वाटोळ जर कोणी केलं असेल तर अहंकारानं केलंय, मोठेपणानं केलंय. माझ्यासारखा श्रीमंत माणूस या जगात दुसरा कोणताच नाही, माझ्यासारखा हुशार माणूस नाहीच. मी आहे म्हणून घर चालतंय. इकडे बघा माझ्याकडं, मी आहे म्हणून घर चालतंय. मी नसल्यावर काय घर चालतंय का? मी 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 आहे ना, मी 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 हे सगळं मी 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 जे आहे ना, या मीनं सगळं वाटोळं केलेलं आहे. आणि आपल्या माणसाचं पोट कधीच भरणार नाही भाऊ. इकडे बघा माझ्याकडे, एका माणसाला 9 किलो सोन्याचा हंडा सापडला होता. किती किलो पोरियो? 9 किलो सोन्याचा हंडा सापडला. सोन्याचा हंडा 9 किलो. त्याला आम्ही भेटायला गेलो. इकडे बघा माझ्याकडे, आम्ही त्याला भेटायला गेलो आणि भेटायला गेल्याच्या नंतर ते असा कपाळाला हात लावून बसला होता. म्हणलं दादा तुम्हाला 9 किलो सोनं सापडलंय आणि तुम्ही कपाळाला हात लावून का बसलाय? तो म्हणला महाराज काय सांगू तुम्हाला. म्हटलं काय? त्या हंड्यावर काय लिहिलंय बघा. म्हटलं काय? हंड्यावर असं लिहिलंय की हा हंडा 10व्या क्रमांकाचा आहे. म्हटलं मग तुला टेन्शन का आलं? 9 कुणी नेले असतील. अरे 9 कुणी नेले त्याच्याशी काय घेणं देणं? 10वा तुला मिळाला याच्यातच उपकार मानणं. याचा अर्थ आहे आपल्या लोकांचं सजनानो कधीच पोट भरणार नाही. काही जरी झालं तरी आपल्या लोकांचं पोट भरत नाही. कोटीनं जरी पैसा रोज मिळाला तरी आपल्या लोकांचं पोट कधी भरणार आहे का सांगा? भरणार आहे का? अजिबात पोट भरत नाही महाराज. किती काही असू द्या, तुम्ही आम्हाला किती पैसे दिले तरी आमचं काही पोट भरतच नाही, कधी भरतच नाही. बरोबर आहे का नाही? कधी दिवसातून किती जरी पेशंट आले तरी डॉक्टरचं पोट थोडंच भरणार आहे. डॉक्टरचं पोट भरत नाही. डॉक्टरला अजून पेशंट या वाटतात, अजून पेशंट या वाटतात. बरोबर आहे ना डॉक्टर साहेब? बरोबर आहे ना? नाही नाही म्हणतायत. इकडे लक्ष द्या. याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा आहे की आपण अपेक्षेच्या मागे लागलेली माणसं. आपलं आयुष्यात कधी पोट भरलं नाही. किती साड्या घेतल्या म्हणजे बाईची इच्छा त्या ठिकाणी संपेल? कपाट भरून साड्या असतात. मी सांगितलं त्या दिवशी ऍक्सिडेंट झाला परवा आमच्याकडं. कपाट भरून साड्या होत्या. एक साडी काढायला गेली बाई, सगळ्याच साड्या अंगावर पडल्या. बघता काय सरपणाची गरजच पडली नाही, मेली त्याच्यातच फुकली. एवढ्या साड्या, एवढ्या साड्या, किती साड्या सांगा? एवढ्या साड्या असू द्या, असल्या पाहिजे. पण त्या दिवशी सांगितलं साडीजवळ सोन्याजवळ संस्कृती असेल तर ते सगळं टिकेल. पैसा जरूर असावा पण पैशाजवळ माणुसकी सुद्धा असावी ना भाऊ. माणुसकी नसेल तर तुमचा पैसा टिकणार नाही. माणुसकी अतिशय महत्वाची. माझ्याकडे 2 मिनिटासाठी लक्ष द्या. मी सांगतो आपल्याला काय झालं की आम्ही असा चष्मा घेण्यासाठी एका दुकानात गेलो होतो. फार सुंदर आहे, माझ्याकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या आणि घडलेलं सांगतो. एकदम भावनिक ऐका, लक्ष द्या. चष्मा घेण्यासाठी आम्ही एका घरी गेलो होतो. माझ्याकडे लक्ष द्या. इकडे तिकडे बघू नका, कोणी जरी आलं तरी बघू नका. असा चष्मा घ्यायचा होता आणि चष्मा घेण्यासाठी आम्ही एका दुकानात गेलो होतो. दुकानात गेल्याच्या नंतर विचारलं केवढ्याला चष्मा? बघा माझ्याकडे. त्यानं सांगितलं 500 रुपयाला महाराज. ठीक आहे 500 रुपयाला चष्मा म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी 2 तासांनी या म्हटलं. ठीक आहे ऐका बघा म्हटलं चालतंय. चष्मा बनवायला टाकला. आम्ही 2 तासानं गेलो. गेल्याच्या नंतर विचारलं किती झाले पैसे? तो म्हटला महाराज चष्मा खरं म्हणजे 500 रुपयाचा आहे पण मला तुमच्याकडून पैशाची अपेक्षा नाही. म्हटलं का? तुम्ही एवढे मोठे महाराज आहे, तुमचं टी व्हीला आम्ही रोज पाहतो, यूट्यूबला पाहतो, बस फेसबुक इंस्टाग्रामला तुमचे व्हिडिओज मी पाहत असतो. कधीतरी तुमचे व्हिडिओसुद्धा माझ्या स्टेटसला असतात. महाराज आज तुम्ही माझ्या दुकानात आलात हेच माझ्यासाठी परम भाग्य आहे. महाराज माझं खरं म्हणजे दुकान पवित्र झालेलं आहे की तुम्ही माझ्या दुकानात आलात.
एवढे मोठे महाराज आहात आणि तुम्ही माझ्या दुकानात आलात, याच्यापेक्षा मला काय पाहिजे? अरे मी म्हटलं बाबा नाही ना, तसं नाही ना, महाराजपणा बाजूला ठेव, पण व्यवहार आहे ना, तुझा 500चा चष्मा आहे ना, तर कमीत कमी 100 कमी घे, पण 400 तरी घे ना, व्यवहार आहे ना, हा व्यवहार आहे. नाही म्हणे महाराज, उलट माझ्याचकडले 100 रुपये पायावर ठुले आणि हे 100 रुपये तुम्हालाच दक्षिणा म्हणून राहू द्या. म्हटलं नको बाबा, नाही राहू द्या म्हणे. आता इकडे बघा, आता माझ्याकडे बघा, खरं हा खरं. मी त्याला सांगितलं दादा, डॉक्टर साहेब, मी त्याला सांगितलं दादा 400 रुपयाचा चष्मा तुम्हाला फुकट देतोस, आणि मी जर तुझ्या गावात पुन्हा आलो तर मी तुला तू ओळखणार नाही, कारण तू माझ्या ध्यानात राहणार नाहीस. म्हटलं का? म्हटलं इथं मला 4,000 रुपये देणारी लोक आहेत, इथं मला 4 लाख रुपये देणारी माणसं आहेत. जर मी मागितलेच तर मला या ठिकाणी 40 लाख रुपये देणारी सुद्धा माणसं या ठिकाणी आहेत. मग जिथं मला 40 लाख रुपये देणारी माणसं आहेत, तिथं मी 500 रुपये देणाऱ्या चष्मा 500 रुपयाचा आहे त्याची ओळख कशी ठेवणार मी? जर तू पुन्हा म्हणशील की महाराज आमच्या गावात आले आणि आमच्या गावात आणून मी तर 500 रुपयाचा चष्मा महाराजाला फुकट दिला, पण साधं महाराजांना माझ्या बघितलं सुद्धा नाही, महाराजांना माझं नाव सुद्धा घेतलं नाही. हा, नावापाशी तर लय पडलेलं असतं, माझं नाव सुद्धा घेतलं नाही. अरे मी 500 रुपयाचा चष्मा फुकट दिला. अरे मला इथं 4 लाख रुपये देणारी माणसं असल्यावर मी 500 रुपयाच्या चष्म्यावाल्याचं ध्यानात कसं काय ठेवणार आहे सांगा? कसं काय ठेवणार तुम्हाला ध्यानात? मी अजिबात ठेवणार नाही. पण तुम्ही इकडे लक्ष द्या. पण मी त्याला सांगितलं, गड्या मला 4 लाख देणारी माणसं आहेत, 400 रुपयाचा आणि 500 रुपयाचा चष्मा माझ्या लक्षात सुद्धा राहणार नाही. पण एक काम कर, एखादा जोडगाव सारख्या, करंजी सारख्या, पिंपळगाव सारख्या खेड्यातून एखादा माणूस काठी टेकत शेलूला तुझ्या दुकानात येईल, आणि दुकानात आल्याच्या नंतर त्याला चष्म्याची खरोखर गरज आहे. मी तर काय शायनिंग म्हणून घेतलाय, पण ज्या म्हाताऱ्याला खरंच चष्म्याची गरज आहे, त्या म्हाताऱ्याला 500 रुपयाचा चष्मा आहे, त्या म्हाताऱ्याकडे 400 रुपये आहेत, त्यावेळेला त्या म्हाताऱ्याकडून 300 रुपये घे आणि 100 रुपये परत त्याला गाडी खर्चासाठी दे. झाला तुझा परमार्थ. ज्या वेळेला तो म्हातारा चष्म्याला हात लावीन ना, त्या वेळेला तुझी आठवण केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात येते माझं बोलणं? मला असं वाटतं की जिथं गरज असेल तिथं मदत करणं ही गोष्ट सज्जनानो अतिशय महत्त्वाची असेल. माणुसकी सांभाळत असाल तर माणुसकी ही अतिशय महत्त्वाची. आम्ही हमेशा दृष्टांत सांगतो, आपण हमेशा ऐकताय कथा टीव्हीला चालू आहे, आम्ही हमेशा सांगतो. काय बघा, माझ्याकडे बघा, पाटील महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला चालले होते, आणि पाटील महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला चालल्याच्या नंतर इकडे बघा, माझ्याकडं महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला पाटील चालले होते. जात असताना गावामध्ये एकदम गरीब माणूस पाटलाच्या जवळ आला. पाटलांनी घराला कुलूप लावलं होतं. गाडीमध्ये सगळे लोक बसले होते, आणि रामभाऊ पळतच आला आणि पळतच येऊन पाटलाच्या जवळ उभा राहिला. पाटलाला विनंती करतोय, पाटील खरं म्हणजे महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला कोल्हापूरला तुम्ही चाललाय, खरं म्हणजे तुम्हाला विचारणं बरं नाही, पण पाटील माझ्या मुलीचं लग्न जमलंय, फक्त 10,000 रुपयाची गरज आहे. पाटील मी आपल्या पाया पडतो, 10,000 रुपये मला द्या. खरं म्हणजे तुम्ही चाललात, तुम्हाला विचारणं बरं नाही, पण 10,000 जर दिले नाही तर माझ्या मुलीचं लग्न होणार नाही. पाटील मरताना देवाचं नाही तर तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही. माझ्याकडे बघू नका पाटील, माझ्या मुलीकडे बघा आणि 10,000 रुपये द्या. पाटील गाडीतून खाली उतरले, 10,000 रुपये नाही दिले. 1 लाख रुपयाचं बंडल काढलं, पाटलांनी रामभाऊच्या हातात ठेवलं आणि गाडीतून सामान काढलं. चाल म्हटले, मी लग्न लावून देतो तुझ्या मुलीचं. ऐका, त्यावेळेला रामभाऊ म्हणत होता, पाटील तुमचा महालक्ष्मी दर्शन. त्यावेळेला पाटलानं सांगितलं, रामभाऊ तुझ्यासारख्या गरीबाच्या मुलीचं जर, एखाद्या गरीबाच्या लक्ष्मीचं जर मी लग्न लावून दिलं ना, तर ती लक्ष्मी आपोआप माझ्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे ना? हे सगळं बरोबर आहे ना? सगळं बरोबर आहे ना? भाऊ, माळ घातली म्हणजेच परमार्थ होता असं कोणी सांगितलं तुम्हाला? माळ घातली, माळ घालणारे माणसं सुद्धा व्याजानं पैसे देणारे किती दाखवू मी तुम्हाला? किती दाखवू? माळ आहे म्हणजेच काही परमार्थ होतो असं अजिबात नाही. गंध लावला म्हणजे परमार्थिक माणूस झालं असं अजिबात नाही ना. माझ्याकडे बघा, माळ असायलाच पाहिजे असं नाही. तुमचं अंतकरण पवित्र असलं आणि परमात्म्याविषयी प्रेम जर तुमच्या हृदयामध्ये असलं तर बस, याच्यापेक्षा काही लागत नाही. माझ्या देवाला काय लागतं? गोपाळांना मध्ये घेतलं, फक्त देवाला अहंकार जमत नाही, अहंकार जमत नाही. तिळभर जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. देवाला अभिमान सहन होत नाही. आणि सगळ्यात जास्त वाटोळ जर कोणी केलं असेल तर अभिमानानं केले, अहंकारानं केले. बरोबर आहे का नाही? अहंकार हा सगळ्यात वाईट आहे, सगळ्यात वाईट आहे. त्यानं अनेक लोकांचं वाटोळ केलंय. तो तुमचं सुद्धा वाटोळ करण्यासाठीच बसले. खरं म्हणजे
खरं म्हणजे आम्ही लवकरच येणार होतो, लवकर येणार होतो आप्पा. म्हणजे 10 मिनटं मला जे उशीर झाला तुम्हाला सांगितलं नाही, मी सांगतो आता. मी शेलूच्या पुढं आलो, शेलू आपल्याच्या पाथरीच्या इकडं बघा, एवढं ऐकून जाता. पाथरीच्या पुढं आलो आणि तिथून इकडं धामणगावून इकडं वळतो ना पिंपळगावकडं, इकडून एक गाडी आली होती आणि तिकडून एक गाडी आली होती. अशी कुठंतरी दर्शनावून आली होती. एकदम धडक झाली आता 15-20 मिनिटापूर्वी. आणि जागेवर एका त्या स्कॉर्पिओ गाडी, कोणती होती रे स्कॉर्पिओ, त्या स्कॉर्पिओ गाडीतली 9 माणसं जागेवर मेले. पिंपळगावच्या पलीकडं आत्ता 9 माणसं जागेवर मेले. आत्ता पिंपळगावच्या पलीकडं लेकराचे हात पाय तुटले होते. मुंडकं म्हटलं मला भागवत आहे, मला जाऊ द्या, मला आधीच उशीर झालाय, लग्न आहे गावामध्ये. कसं तरी पोलिसांनी रस्ता काढून दिला होता. असं एक मुंडकं फुटलं होतं, रक्त सगळं निघत होतं. आत्ता 15-20 मिनिटापूर्वी धामणगावहून पुढं निघल्याच्या नंतर तिथं पिंपळगावच्या धामणगावच्या मध्ये त्यांना पण आली वाटतं बातमी, मेले 9 माणसं मेले. पुढं आलो मी पिंपळगावच्या, आणि पिंपळगावच्या तिथं आल्यावर मी विचारलं एकाला, का हो माणसं मामा तुम्ही इथं टपरीवर तंबाखू खातायत, मागं 9 माणसं मेलेत. मरू द्या म्हणला महाराज, एसटी फुकट केली सरकारनं तर एसटीत बसत नाहीत, मरायलाच पाहिजे म्हणला, मेलेच पाहिजे म्हटला. मरू द्या, एसटीत बसायचं नाही, गाडीत बसतायत, मरायलाच पाहिजे. तेवढ्यामध्ये एक जण पळत आला, म्हणला मामा त्या 9 माणसामध्ये तुमचा जावाई होता. बापरे, माझा जावाई. मग रडायला लागला. दृष्टांत संपला. अशी काही घटना कुठं घडलेली नाही, हा दृष्टांत होता, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं की नाही? आपण तर निघूनच गेले ऐकल्याच्या नंतर. हा दृष्टांत होता. इकडे बघा, हा दृष्टांत होता. आता बघा, आता कथा तुम्हाला विचारायची, मला उत्तर द्या. ताई मला उत्तर द्या. मी विचारतोय तुम्हाला, 9 माणसं मेले, 9 माणसं मेले, तेव्हा हा काय म्हणत होता दीदी? काय म्हणत होता? मरू द्या, मरायलाच पाहिजेत, मेलेच पाहिजेत, एसटीत बसत नाही. आनंदी होता का नाही? पण माझा जावाई मेलाय म्हटल्याच्या नंतर दुःख झालं. म्हणजे दुःख जर कोण देत असेल तर मीपणा, माझेपणा, हे माझं, ते माझं, ते माझं. मला असं वाटतंय माझं हा शब्द प्रयोग करण्याच्या ऐवजी आपलं हा शब्द प्रयोग केला तर किती चांगलं, किती चांगले. बरोबर आहे की नाही? आपलं, माझं नका म्हणू, आपलं म्हणा. आपलं घर, आपली गाडी. बरोबर आहे की नाही? घरातली मंडळी जर असेल तर आपली गाडी आहे, आपलं घर आहे, माझं घर आहे. माझं घर म्हणण्यामध्ये मोठेपणा आला, आपलं घर म्हणण्यामध्ये आपुलकी आली. मग या जगामध्ये राहत असताना मला वाटतं एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये जर कोणी राहत असेल तर त्यांनी माझा हा शब्द प्रयोग टाळून आपला हा शब्द प्रयोग करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची असेल. मी असं केलं, मी तसं केलं, अरे मी असं करतो असं नाही, मी असं करते असं नाही. एका आपण असं करूया, आपण तसं करूया, असं केल्याच्या नंतर तसं होईल. आपला हा शब्द प्रयोग अतिशय महत्वाचा असेल. जायचंय मला पुढं. गोपाळांना अहंकार झाला. गोपाळ म्हणत होते, अरे आम्ही सगळ्यांनी काठ्या लावल्या म्हणून तर गोवर्धन उचलला. तुला कुठं गोवर्धन उचलत असतो का? करंगळी लावलीस, देवानं विचार केला. ताई देव म्हणला, अरे करंगळी लावलीस, देवानं करंगळी लावली म्हणून याला थोडासा बस आम्हाला दाखवतो काय, आमच्यामुळे हे सगळं आहे. देव म्हणले, यांना जरा थोडासा झटका दाखवला पाहिजे. थोडासा झटका दाखवल्याशिवाय काय कळन म्हणले, यांना दाखवलं पाहिजे. मग काय केलं? देवानं करंगळी काढून नाही घेतली. काढून घेतली असती तर सगळे गोकुळ अशी मेले असते. देवानं थोडीशी ढिली केली, नुसती ढिली केली. ढिली केल्याबरोबर तर सगळ्या काट्या मोडल्या. काट्या मोडल्याबरोबर लक्षात आलं, अरे देवा चुकलं आमचं, देवा माफ कर रे बाबा. नाही नाही नाही, चुकलं आमचं, आम्हाला माफ कर. नाही, आमच्या मनात येऊ नये ते पाप आलं. देवा चुकलं आमचं. आता याच्यानंतर तुझ्याविषयी आमच्या मनात कुठलीही शंका येणार नाही. आता संशय येणार नाही. फार संशय असतात माणसं, फार संशय असतात माणसं. मला वाटते माणसापेक्षा बाया फार संशय असतात. तुम्हाला एक सांगू का? तुम्ही आपल्या नवऱ्यावर विश्वास ठेवायला शिका. तुम्ही जेवढा संशय घ्याल तेवढी माणसं वाईट वागतात. पुन्हा ही चांगलीच बिचारे वागतात. पण तुम्ही चांगलं वागून बी जर तुम्ही संशयच घेत असाल तर मग माणसाला कंटाळा येतो ना. असं एरी म्हणतेच ना, मग जाऊ द्या. एरीच म्हणतेच ना, पिऊन आला, आज खरंच पिऊ, नाही पेलं तरी पिऊन आलाच म्हणते. बरोबर आहे का नाही? ते का हो म्हणतायत. नाही पेलो तरी म्हणते तुम्ही आज पिऊनच आलात, तुम्ही आज पिऊनच आलात, मग खरंच पितात. संशय टाळा. इकडे बघा, माझ्याकडं एक बाई माहेराला गेली आणि माहेराला गेल्याच्या नंतर नवऱ्याला फोन केला, संशय होती, मालक कुठे आहेत? तो म्हटला घरी आहे.
घरातच आहेत का? हो. मिक्सर लावा म्हणे घरातलं, आहे का? लावलं ते मिक्सर, बुर्र वाजलं. हा ठीक आहे, घरीच आहेत म्हणे, घरीच आहेत, घरीच आहेत. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन केला, हॅलो कुठे आहेत? ते म्हणलं घरीच आहे. लावा मिक्सर, लावलं. तिसऱ्या दिवशी लावला, लावा मिक्सर, वाजलं. चौथ्या दिवशी बाई घरी आली, नवरा बदलला आपला, आता घरातच राहतोय. घरी आल्यावर पोरग होतं. पोराला विचारलं, बाळू पप्पा कुठे गेले? म्हणला 3 दिवस झालं गेलेत, पण मिक्सर सोबत नेले. कुठं गेलेत काही माहित नाही. लक्षात आलं का? मिक्सर सोबत घेऊन गेलेत एवढं खरंय. याचा अर्थ आपण संशय टाळणं ही गोष्ट अतिशय महत्वाची असेल. सजनानो, गोपाळांना अहंकार झाला, त्यांचा अहंकार त्या ठिकाणी निघून गेला. कारण देवाच्या पुढे अहंकार काय करणार आहे तुमचा, सांगा? देवाच्या पुढे अहंकार नाही. एखाद्या स्त्रीला, एखाद्या पुरुषाला सौंदर्याचा अहंकार असेल तर भगवान परमात्माच एवढा सुंदर आहे की त्याच्या सुंदरपणा पुढे तुमचं कुठं मांडायचं? तुमचा सुंदरपणा कुठं मांडायचा आहे? देवाला स्वतःच्या बायकोला अहंकार झालेला सहन झाला नाही तर तुमचा अहंकार कुठं सहन होणार आहे? तुमच्या बायकोचा अहंकार देवाला कुठं सहन होणार आहे? लक्ष्मीला अहंकार झाला होता. लक्ष्मी म्हणत होती, माझ्यासारखी या जगात सुंदर स्त्रीच नाही. अहो, तिचा सुद्धा मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. माऊली म्हणतायत की तिला सुद्धा पायाची दासी केलं. एवढी मोठी लक्ष्मी, पण लक्ष्मीची जागा कुठं? हो तू का म्हणे पाय पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती. हो तिसी आवे का कुण, ती तिशी आवे का कुण, ती पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीचे हाती. पाय लक्ष्मीचे हाती, तिसे यावे का कुलती, वेगी आणावा तो हरी. इकडे बघा, पाय लक्ष्मीचे हाती, तिशी यावे का कुलती, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. लक्ष्मीचा अहंकार देवाला सहन झाला नाही तर गोपाळांचा अहंकार कस काय सहन होईल? तुमचा अहंकार देवाला कस काय सहन होईल? देवाला अहंकार, अभिमान सहन होत नाही. आणि एकदा अहंकार गेला की माणूस वेगळा देव करायची गरज नाही. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. पुन्हा माणूस देव होतो. वेगळा कशाला परमार्थ करतात? देव होतो माणूस, देव. देव झाल्याच्या नंतर पुन्हा काही वेगळं राहतच नाही ना, शिल्लक काही राहतच नाही. पूर्णत्वाला पोचलात ना तुम्ही, पूर्णत्वाला पोचलात. पण जर माझं करत, भागवत असं वर्णन करतंय, माझं म्हणत असाल, मी म्हणत असाल तर हा मीपणा एक दिवस माणसाला धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांचं वाटोळं जे झालंय ते फक्त आणि फक्त माझेपणामुळं आणि मीपणामुळं वाटोळं झालंय. की माझ्यासारखं नाही, माझ्यासारखं असं नाही, मी नसल्यावर काही सप्ताह होतो का? तू मर, असे तुझ्यासारखे लई मेलेत, तुझ्यासारखे बरेच मेलेत. सप्ताह काही बंद पडला नाही. 73 वर्ष झालं म्हणताय ना सप्ताह चालू आहे. 73 वर्ष झालं सप्ताह चालू आहे. तुझ्या वाचून काही राहत नाही. तू मर फक्त. तू मराना गेलास म्हणून चांगले महाराज येणार नाही तर चांगले महाराज आणले असते, तू मेला नसता. कळते माझं बोलणं? अशी म्हणतात लोक. याचा अर्थ असा आहे की अहंकार करू नये. आम्ही भगवंताला नेहमी प्रार्थना करत असतो की भगवान, काही झालं तरी एकच आहे की आमच्या जीवनामध्ये कधी अहंकार होऊ नये, माझेपणा येऊ नये, मोठेपणा येऊ नये. मी देवाला नेहमी एक इमानदारीनं सांगतो, मी पाया पडून सांगतो, देवाला एवढंच म्हणत असतो, देवा अहंकार येऊ नये. कुठल्या, ना पैशाचा, ना त्या विद्येचा, ना कलेचा, ना कथा कीर्तनाचा अहंकार येऊ देऊ नको. ज्या दिवशी अहंकार येईल त्या दिवशी या जगात आम्हाला ठेवू नको. मरण परवडलं पण अहंकार परवडत नाही. मरण परवडेल पण अहंकार परवडत नाही. एक दुसरी गोष्ट, आयुष्यात कधी कुणाचा अपमान करायचा नाही. माझ्याकडे लक्ष द्या, चुकूनही कधी कुणाचा अपमान करायचा नाही. ऐकताय ना तुम्ही सगळेजण? ऐकताय का? सगळे कथा ऐकताय ना? चुकूनही हा अपमान करायचा नाही. कारण प्रत्येक माणूस अपमानाचा बदला घेण्यासाठी तयार होत असतो.
लक्षात ठेवा. आपल्याला एखाद्या वेळेला एखादी गोष्ट आवडली नाही तर आपण तिथं पुन्हा जायचं नाही, पण एखाद्या व्यक्तीला नावं ठेवायची नाही. आपण कुणाचा अपमान करायचा नाही, कधीच अपमान करायचा नाही. कारण तुम्हाला अपमान झाल्याच्या नंतर तुम्हाला जेवढं वाईट वाटतं ना, तुमचा अपमान केल्यावर तुम्हाला जेवढं वाईट वाटतं ना, तेवढाच तुम्ही दुसऱ्याचा अपमान केल्याच्या नंतर दुसऱ्याला वाईट वाटते. लक्षात येतंय का नाही मी काय मांडतोय ते? कळतंय का मी काय मांडतोय ते? दुसऱ्याचा अपमान, तुमचा जर अपमान एखाद्याने केला, किती वाईट वाटतं तुम्हाला? बोला ना, वाटतं का नाही? सांगा बरं, वाटतं का नाही? वाईट वाटतं. मग तुम्ही एखाद्याला टोचून बोलता त्यावेळेला त्याच्या बी मनाला तेवढंच वाईट वाटतं ना. नाही लक्षात आलं अजून? मी लक्षात आलं ना? त्याच्यामुळे आयुष्यात चुकून कुणाचा अपमान करायचा नाही, कुणाला कधी नावं ठेवायचं नाही, कधी कुणाला वाईट बोलायचं नाही. भागवतामध्ये श्लोक आहे त्याचा, भागवतामध्ये वर्णन आलंय त्याचं. राजाला सुखदेव सांगतात की राजा चुकून बी या गोष्टी करायच्या नाही. ज्याला मरण चांगलं करायचं आहे त्याने या गोष्टी सांभाळायच्या. आणि पुढे नंतर सगळ्यांना दर्शन दिलं आणि गोवर्धनाची सगळ्याच्या हस्ते पूजा केली. आणि गोवर्धन पूजा केल्याच्या नंतर सर्व आता पुन्हा गोकुळामध्ये गेले आणि गोकुळामध्ये आनंदानं नांदायला लागले. ऐका, गोकुळामध्ये आनंदानं नांदायला लागले. दशमस्कंदामध्ये वर्णन आलंय की बरेच दिवस गेले आणि मध्ये बराच काळ गेल्याच्या नंतर एक दिवशी काय झालं की गोपाळ म्हणत होते, सगळे लोक देवाला भगवान म्हणत होते, देव म्हणत होते, देव आहे, मोठा आहे, द्वारके, अरे असा आहे तसा आहे असं म्हणत होते. माझ्याकडे बघा, हा भगवान आहे, हा देव आहे, कर्तुम अन्यता कर्तुम शक्ती याची आहे, हा वैकुंठाधिपती आहे. हा कोण आहे? वैकुंठाधिपती आहे. हे गोपाळाने ऐकलं. गोपाळाने ऐकल्याच्या नंतर गोपाळ म्हणले, वैकुंठाधिपती आहे, वैकुंठाधिपती आहे. ए देवा, एकदा वैकुंठ कसला असतं दाखव आम्हाला. कोण म्हटलं? गोपाळ म्हटले. कारण मित्र होते ना. मित्र किती जरी मोठा झाला तरी मित्राला काही मित्राची किंमत नसते, बरोबर आहे की नाही? सगळा चाचीचेचा प्रयोग असतो, चाचीचे षष्टीचा प्रयोग सगळा. तुलसीदासजींनी रामायणामध्ये वर्णन केलं बघा. तुलसीदासजी म्हणतात, मी एवढा तुलसीदास एवढं रामायण लिहिलं, पण मी ज्या वेळेला माझ्या गावात जातो तेव्हा मला गावातले लोक म्हणतात, कवा आला तुळश्या. कळते माझं बोलणं? गावामध्ये ते लंगुटियार म्हणतात त्याला ना, लंगुटियार. मित्र अरे मित्रच असतात. मित्र कोण असतो? कुणाला म्हणायचं मित्र? एक वाक्य सांगतो, आमच्या एका मित्रानंच मला सांगितलं. एक वाक्य सांगतो. पाऊस आल्याच्या नंतर बघा इकडं, पाऊस आल्याच्या नंतर आपल्या डोक्यावर जो छत्री धरतो, स्वतः भिजतो पण आपल्या डोक्यावर छत्री धरतो, त्याला म्हणायचं मित्र. त्याला काय म्हणायचं? मित्र. हा झाला मित्र. पण खरा मित्र वेगळा आहे. पाऊस आल्याच्या नंतर आपण भिजतो पण आपल्या डोक्यावर छत्री धरतो, त्याचं नाव मित्र. पण पाऊस उघडल्याच्या नंतर झाड हलवून आपल्याला भिजवतो, तो खरा मित्र. कळलं माझं बोल? तो खरा मित्र असतो. मैत्रीमधला आनंद काही वेगळाच असतो. आता लोकांना मैत्रीचा अर्थच राहिला नाही. तेवढं फक्त मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, नेमका गारवा कोणता आहे वनव्या कोणता आहे ह्याचाही काय मला मेळ लागला नाही अजून, बरोबर आहे का नाही? एवढंच म्हणतात ते नाही. मैत्रीचं नातं हे सांभाळत आलं पाहिजे. सांगेन मी उद्या सुदाम्याची कथा येईल त्यावेळेला. बघा इकडं लक्ष द्या माझ्याकडं. मैत्री असते ना, त्यांना काय घेणं देणं नाही, काही घेणं देणं नाही. असं म्हणतायत भाऊ, असं म्हणतायत महाराज की भगवान द्वारकेचा राजा झाले. इकडे बघा प्रसंग ऐका. भगवान द्वारकेचा राजा झाले आणि देव द्वारकेचा राजा झाल्याच्या नंतर गवळणी देवाला भेटायला गेला म्हणे. इकडे बघा, भेटायला गेल्या. गोपाळ गवळणी देवाला भेटायला गेले. देव असे सिंहासनावर बसलेले, असे चौकून द्वारपाल उभे, असे यांच्यासोबत गोट्या खेळायला कृष्ण, यांच्यासोबत गायी सांभाळायला कृष्ण, यांच्यासोबत खेळ खेळायला कृष्ण. चौकून असे द्वारपाल उभे, देव असे आसनावर बसलेले आहेत आणि गोपाळ खाली बसले आणि भगवान प्रवचन सांगायला लागले. इकडे बघा ना, भगवान प्रवचन. तेवढ्यात गोपाळ एक उठला, अरे कृष्णा, अरे खाली बस ना आमच्यात, वर काय बसला? ते द्वारपाल म्हणले, गोपाळ काय म्हणला, कृष्णाला कमन वरी बसविल तो कधी शिष्टी. देव जरी असला तरी काही घेण देणं. इकडे बघा आता. आणि मग भगवान प्रवचन करायला लागले. काय म्हणले माहिती? अहम ब्रह्मास्मी, मी देव आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती माझी आहे, या जगावर सत्ता माझी आहे, मी काहीही करू शकतो. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चालिता. असं म्हटल्याच्या नंतर मधीची एक म्हातारी उठली, म्हणली, ए प्रवचनवाल्या, बंद कर प्रवचन. आता लागला गप्पा मारायला, मी भगवान आहे, मी असा आहे, मी तसा आहे. काय आम्हाला कुणाला शिकवायला? आम्हाला? एक जण बाई म्हणली, अरे मधी बोलत नसतात प्रवचन, तू गा बास,
हा लागला आम्हाला शिकवायला, आता कथा सांगायला ना, आता कीर्तन सांगायला ना, आता प्रवचन सांगायला, आता शिकवायला लागला का मोठमोठ्या गप्पा. अरे लहानपणामध्ये तू काय काय केलंस आम्हाला माहित नाही का? आम्हाला माहित नाही का? चोऱ्या केल्यास, चोऱ्या केल्या, चोऱ्या. आणि आम्हाला शिकवायला आज असं आहे ना, आता मी तसा आहे, मी तसा आहे ना, असं आहे. हा, आम्हाला कशाला शिकवतो? चुरा चुरा कर माखन खाया, गौलन का आनंद कुवर कन्हैया, काय बराई दिकावत मोई. आम्हाला शिकू नको. आमच्या घरी दही दूध खाल्लंस, आमच्या घरी चोऱ्या केल्यास, आणि आता शिकवायला मी भगवान आहे, मी असा आहे, मी तसा आहे. कळलं माझं बोल? देव जरी असला तरी देवानं सुद्धा कधी मीपणा केला नाही, अहंकार गर्व येऊ दिला नाही. मग आपल्याला आपल्याकडे थोडसच आहे तर आपण का गर्व करावा? का गर्व करावा सांगा? गर्व करू. तसं गोपाळ म्हणले, देवा तू वैकुंठाधिपती म्हणतात, तुला आम्हाला काही विश्वास बसत नाही बाबा तू वैकुंठाचा पती आणि तू देव असशील म्हणून. देवानं सांगितलं, अरे मी खरंच वैकुंठाचा मालक आहे, तुम्हाला कळत नाही, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही, तुम्हाला असं वाटतं हे आपल्यात बसतं म्हणजे गवळ्याचंच पोरग आहे काय की मी जगाचा मालक आहे. इकडे बघा ना, एक जण काय म्हणला गोपाळ माहिती का? एक जण गोपाळ म्हणला, बर 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 ठीक आहे, वैकुंठाचा मालक आहेस ना तू, चल आपल्याला वैकुंठाला जायचे. कुठे जायचे? आम्हाला वैकुंठाला घेऊन जा. वैकुंठाला घेऊन जा म्हणले. ते म्हणले ठीक आहे. भगवान म्हणले ठीक आहे, झाका डोळे. डोळे झाकले आणि सगळे गोपाळ वैकुंठात नेले. ऐकायला लागलं का? सगळे गोपाळ वैकुंठात नेले. वैकुंठात गेले, इकडं तिकडं बघायला लागले. गायी दिसानात, गोरधन दिसाना, गवळणी दिसानात, गोपाळ दिसाना, एवढे सगळे माणसं दिसायला लागले. असा असे बघायले, चौकून बघायले. आणि म्हणले कृष्णा पेंध्या, म्हणला कृष्णा इथं कशाला आणलंस? वेगळं दिसायला लागले वा, इथं बरोबर आहे का नाही? अवघडच आहे इथं. अरे इथं गायी दिसानात, इथं गोपाळ दिसानात, आम्हाला हे नको. नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश, अद्भुत हारस कथा काळी नामाचा. वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश, अद्भुत हारस कथा काळी नामाचा. या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी, प्रेम सुख इच्छा करी. हरी या वैष्णवाचे घरी, प्रेम सुख इच्छा करी. रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती. या वैष्णवाचे घरी, रिद्धी सिद्धी द्वारी घर जोडोनी तिष्ठती. वा वा वा. महाराज म्हणतात, नको वैकुंठीचा वास आहे तया सुखानाश, अद्भुत हारस कथा काळी नामाचा. इकडे बघा, आम्हाला दुसरं काही नको. आम्हाला जे पाहिजे नामामृत पाहिजे, आम्हाला पाहिजे तुझी कथा पाहिजे. आम्हाला वैकुंठ नको देवा. आणलं सिद्ध गोष्ट करी, आमचं चुकलं, आम्ही वैकुंठात घेऊन चल म्हणलो, पण नको आम्हाला वैकुंठ. काय वैकुंठा जावनी कायबा करावे आणि उगेची बैसावे मौन रूप. गपची बसावं लागतंय वैकुंठात, काही चालत नाही. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको आडाआडी जाऊ हरी. थोडक्यात वैकुंठ कोपट आहे, वैकुंठ जुनाट जुगादीच आहे. देवा आम्हाला वैकुंठात आणलंस पण आमचं चुकलं, आम्हाला वैकुंठ नको, आम्हाला आपलं वृंदावन बरं, आम्हाला आपलं गोकुळ बरं. आणि भगवान पुन्हा ते गोपाळांना आवडलं नाही. ऐका इकडे लक्ष द्या, गोपाळांना आवडलं नाही म्हणून भगवान आता वैकुंठातून गोपाळांना त्या ठिकाणी गोकुळामध्ये घेऊन येतात. आणि गोकुळामध्ये घेऊन आल्याच्या नंतर आता बरेच दिवस त्या ठिकाणी आनंदाना हा दिनक्रम चाललाय. उठायचं, गायी सांभाळायच्या, खायचं दही दूध, एकही अडचण आता गोकुळामध्ये नव्हती. कारण जिथं देव आहे, जिथं कृष्ण आहे, तिथं कशाचं दुःख आहे सांगा ना? कृष्ण आहे तिथं कधीच दुःख नसणार आहे. पण महाराज, म्हणून माझी विनंती, तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करताय कोणत्याही करा, पण त्या भगवान परमात्म्याला सोबत ठेवा, कायम त्याचं स्मरण चित्तामध्ये ठेवायचं.
त्याची भक्ती कायम ठेवायची, कारण तो देव तुमच्या सोबत राहील. स्मरण करत चालायचं त्याचं. तुमचे जे गुरु असतील, तुमचं जे ज्याच्यावर भक्ती असेल, त्या देवाचं स्मरण करायचं. आपण स्मरण करत नाही, त्यामुळे आपलं मरण जवळ आलंय. कळते माझं बोलणं? स्मरण करत चला, देवाची भक्ती करत चला, नामसाधना करा. चिंता करायची काही गरज नाही. अहो, इथं घर सांभाळायला जर कुटुंब प्रमुख लागत असेल, तर हे जग सांभाळायचं म्हणल्यावर कुटुंब प्रमुख आहे म्हणूनच चालते ना सगळं. या जगाचा सुद्धा मालक आहे, कुटुंब प्रमुख आहे. तो सगळं व्यवस्थित करणार आहे. तो कुणालाही मारत नाही, कुणालाही तारत नाही. तुमचं जसं कर्म असेल तसं तसं तुम्हाला ते भोगावं लागतंय, त्याच्यात तिळभर शंका नाही. नाराज होऊ जाऊ नका. आयुष्य फार चांगलं आहे. आयुष्य एवढं चांगलं या जगात काहीच नाही. फक्त नाराज होऊन जाऊ नका. आनंदानं राहा. जेवढे दिवस भगवान परमात्म्याने दिवस दिले तेवढे दिवस आनंदानं राहा. गोकुळामध्ये आनंदी आनंद आहे. आणि शुकदेव भगवंत राजा परीक्षितीला कथा सांगत असताना कथेमध्ये थोडासा आता बदल करतायत. आणि कथेमध्ये बदल करून शुकदेव राजा परीक्षितीला सांगतायत, भगवान राजा ऐक, भागवताचा मुख्य गाभा जर काय असेल तर भागवताचा मुख्य गाभा, तो मुख्य गाभा म्हणजे त्या ठिकाणी रासलीला आहे, रासक्रीडा आहे. आणि रासलीला ही ऐकत असताना राजा तुला आता रासलीला ऐकायची, रासक्रीडा ऐकायची. गवळणी बरोबर परमात्म्याने जी लीला केली तिला रासलीला म्हणतायत, रासक्रीडा म्हणतायत. ती रासलीला ऐकायची ना, तर त्यासाठी शुकाचार्य म्हणतात अगोदर अंतकरण शुद्ध केलं पाहिजे. लक्ष आहे माझ्याकडे? तिकडे बघा. तुमचं अंतकरण शुद्ध जर असेल तरच तुम्ही रासलीला ऐकायचे अधिकारी होऊ शकता. नाहीतर मग देवाविषयी जर तुमच्या मनामध्ये शंका आली तर मग तुमची त्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये देवाविषयी शंका आली की पाप त्या ठिकाणी निर्माण होईल. लक्षात येते माझं बोलणं? म्हणून अंतकरण शुद्ध केलं पाहिजे. ज्या दिवशी शरदाचं चांदणं सगळीकडे पसरलेलं असतं तेव्हा मायेचा आश्रय घेऊन देवानं कदंबाच्या वृक्षाखाली त्या ठिकाणी उभा राहिला आणि शरदाचं चांदणं पडलेलं आहे, पसरलेलं आहे. संध्याकाळची वेळ आहे. इकडे बघा, कुणी गवळणी धारा काढतायत, कुणी मुलाला दूध पाजतायत, कुणी नवऱ्यासाठी स्वयंपाक करतायत, कुणी कामामध्ये आहेत. तेवढ्यात त्या ठिकाणी कदंबाच्या झाडाखाली भगवान परमात्मा येतात. आणि भगवान परमात्म्याने हातामध्ये बासुरी घेतली आणि हातामध्ये बासुरी घेऊन त्या ठिकाणी वेणू वाजवायला सुरुवात केली. वेणू वाजवतोय भगवान परमात्मा. वेणू कानावर गेला गवळणीच्या, बासरीचा आवाज कानावर गेला आणि ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद. नामाचा छंद, नामाचा छंद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद. लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद, ऐकोनी वेणूचा नाद, ऐकोनी वेणूचा नाद, वेणूचा नाद. लागला नामाचा छंद, ऐकोनी वेणूचा नाद. वेणूचा नाद, बासरी, वेणू वाजवला, बासरी वाजवली. इकडे बघा माझ्याकडे, बासरीचे स्वर आता भगवंताच्या, बासरी वाजवली आणि भगवंताचे ते बासरीचे स्वर आता सगळ्या गवळणीच्या कानावर पडतायत. बघा माझ्याकडे फार सुंदर आहे.
गवळणीच्या कानावर त्या ठिकाणी स्वर पडतायत आणि गवळणीच्या कानावर स्वर पडल्याच्या नंतर ऐकल्याच्या नंतर कुणी गवळणी कोणत्या कामामध्ये आहेत तर त्या ठिकाणी वेणू ऐकल्याबरोबर कुणी गायीची धार काढते, कुणी मुलाला जेव घालते, कुणी पतीसोबत जेवण करते, कोण पतीची सेवा करते. तर हे ऐकल्याबरोबर जागेवरचं काम जागेवर सोडलं. सुखदेव सांगतात की राजा जीव घालत होती ना बाई मुलाला, हात तसाच घास तोंडात, ताट तसंच आणि वेणूच्या दिशेनं पळायला लागली. गायीची धार काढत होती, अर्धी धार काढली, अर्धी तशीच राहिली. तशीच बकेट घेऊन परमात्म्याच्या भेटीला त्या ठिकाणी ती गवळण आली. ऐका, सगळ्या गवळणी परमात्म्याच्या वेणूच्या दिशेनं त्या ठिकाणी यायला लागल्या, कारण वेणू वाजून देवानं त्यांना बोलून घेतलं होतं. तिकडे बघा आता ऐका, असं सांगताय शुकाचार्य की एका गवळणीला देवानं पतीनं विरोध केला, नवऱ्यानं विरोध केला की जायचं नाही म्हणून. बरोबर आहे, जायचं नाही, अजिबात जायचं नाही म्हणे. वेणू वाजवला कोण कृष्ण माहित नाही, अजिबात जायचं नाही. आता नवऱ्याच्या पुढे तर बाईला जाता येत नव्हतं ना. शेवटी किती केलं तरी पराधीन आहे ना स्त्री. मी सांगितलं, याच्यावर चर्चा झाली आपली. स्त्री कशी आहे, पराधीन आहे. म्हणून स्त्रीनं ही काही जरी झालं तरी नवऱ्याची आज्ञा कधी मोडायची नसते, शब्द कधी मोडायचा नसतो त्यांचा, अजिबात मोडायचा नसतो. तिनं सांगितलं नवऱ्यानं की तू जायचं नाही, कन्हैयाला भेटल्याला जायचं नाही म्हटल्याच्या नंतर वियोग सहन झाला नाही. याला प्रेम म्हणतात. इकडे बघा, याला प्रेम म्हणतात. वियोग सहन झाला नाही. माझी देवाची भेट जर होत नसेल आणि मला देवाच्या भेटीला जाण्यासाठी जर अडथळा येत असेल ना, ऐकताय, अडथळा येत असेल ना, तर जगून तरी काय उपयोग आहे, मला जगायचंच नाही. सगळ्या गवळणी जर देवासोबत रासलीला करायला गेल्या असतील आणि मला एकटीला जर घरामध्ये बसून राहावं लागत असेल, माझं प्रेम जर मला मिळत नसेल तर मला जगून तरी काय उपयोग आहे. सुखदेव सांगतात, त्याच दिवशी त्याच वेळेला त्या बाईनं, त्या गवळणीनं त्या ठिकाणी प्राणत्याग केला, आपला जीव त्या ठिकाणी सोडून दिला, प्राण सोडून दिला. किती प्रेम होतं गवळणीचं, किती प्रेम होतं सांगा बरं. एखाद्या व्यक्तीसाठी आपण जीव द्यावा एवढं प्रेम होतं. प्राण त्याग केला, प्राण सोडून दिला. आता सर्व गोपिका देवाकडे जातात आणि देवाकडे गेल्याच्या नंतर परमात्म्यासोबत त्या ठिकाणी नृत्य करायला लागतात. नृत्य करतात, रासलीला त्या ठिकाणी करतायत. आणि रासलीला करत असताना त्या ठिकाणी सर्व गोपिका परमात्म्यासोबत रासलीलेमध्ये आनंदी आहेत. आपणही 2 मिनिटं त्या ठिकाणी रासलीलेचं जे ठिकाणी गीत, ते गाणं ते ऐकायचे, त्याला गोपी गीत असं म्हणतायत. सर्वांनी टाळी वाजून आपण भजन करायचंय. गोपिकांसोबत सर्वांनी भगवान कृष्ण परमात्मा आणि गवळणी त्या ठिकाणी रासलीला करत आहेत. पौर्णिमेचा दिवस आहे, शरदाचं चांदणं पडलेलं आहे आणि परमात्मा त्यांच्यासोबत आनंदामध्ये विभोर होऊन नाचतोय. गवळणी सगळं विसरून जात आहे. राधानाची कृष्ण नाची, राधानाची कृष्ण नाची, नाच गोपी जय, मन में अपन गया रसकी पवन वृंदावन, मन में अपन गया रसकी पवन वृंदावन, मन में अपन गया रसकी पवन वृंदावन. जरा तो कृष्ण पाठवा इकडे मध्ये, कृष्ण तो बनवलेला कृष्ण पाठवून द्या. कृष्ण कृष्ण राधानाची कृष्ण नाची, टाळी वाजवा बाकी. राधानाची कृष्ण नाची, राधानाची कृष्ण नाची, नाच गोपी जय, मन में अपन गया रसकी पवन वृंदावन, मन में अपन गया रसकी पवन वृंदावन, श्री राधे. मन में अपन गया रसकी पवन वृंदावन. सर्व गवळणी त्या ठिकाणी आनंदानं विभोर होऊन नाचतायत. कृष्ण कन्हैया त्यांच्यासोबत आनंदानं त्या ठिकाणी नाचतोय. सगळ्या गवळणी कन्हैया बरोबर रास लीलेचा खेळ खेळतायत. टाळी वाजवा बाकीच्या, टाळी वाजवा. जय हो.
आनंदानं देवासोबत रासलीला करतायत. घराला विसरल्या, घरदार विसरल्यात, नवऱ्याला विसरल्यात, कामधंदा विसरल्या, कामधंदा सगळ्या कामधंदा विसरून कन्हैया सोबत आहे. चौकून सगळ्या गवळणी उभ्या आहेत, मध्यभागी कन्हैया आहे आणि त्या कन्हैया बरोबर शरदाच्या चांदण्यामध्ये पौर्णिमेच्या दिवशी आनंदानं विभोर होऊन रास लीलेच्या आनंदामध्ये सहभागी आहे. गोकुल में देखो, वृंदावन में देखो, राधा नाचे रे, श्याम संगे नाचे रे, राधा नाचे रे, श्याम संगे नाचे रे. गोकुल में देखो, वृंदावन में देखो रे, कान्हा नाचे, श्याम संगे नाचे रे, श्री राधा नाचे रे, श्याम संगे नाचे रे. टाळी वाजवा, बाकीचे टाळी वाजवा. काय हो, टाळी वाजून आनंद घ्या सर्वांनी. वा वा वा. रासर चोरे, जमुना किनारे श्याम रासर चोरे, रासर चोरे, रासर चोरे, जमुना के किनारे रासर चोरे. रासर चोहे, रासर चोरे, जमुना किनारे श्याम रासर चोरे, रासर चोरे, रासर चोरे, जमुना के किनारे रासर चोरे. रासर चोरे, रासर चोरे, जमुना किनारे श्याम रासर चोहे. हे रासर चोरे, रासर चोरे, जमुना के किनारे रासर चोरे. रासर चोरे, टाळी 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 श्याम रासर चोहे. टाळी वाजवा. रासर चोरे, जमुना के किनारे रासर चोरे. राधे कृष्ण, 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 राधे कृष्ण. राधे कृष्ण, 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 राधे कृष्ण. राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, राधे कृष्ण, कृष्ण कृष्ण, कृष्ण राधे कृष्ण. गोपाल कृष्ण भगवान के. वा, कृष्ण कामाला आला आपल्या काही तर. रासलीला त्या ठिकाणी संपन्न होते. ऐका, रासलीला करतायत आणि रासलीला चालू असताना इकडे बघा. आता थोडा पुन्हा एकदा थोडस लक्ष द्या, थोडस लक्ष द्या. आहे मलाही कळतंय, लग्न आहे म्हटलं की थोडासा गोंधळ असतोच, बरोबर आहे की नाही, पण लक्ष द्या. गवळणीला आताही थोडा अहंकार झाला. कशाचा अहंकार झाला माहिती? गवळणीला अहंकार झाला की देव आमच्या तालावर नाचतोय. देव आमच्या तालावर. माझ्याकडे बघा, इकडे बघा. काय बघताय नेमकं? काय विशेष आहे तिकडे? काही काय बघताय? काय जे बघतात तेच म्हणजे कुठं काय? मग तुम्हीच बघता तर आम्हालाच विचारता कुठं काय म्हणून. मला सगळं कळतंय. इकडे लक्ष द्या. गेलं माझ्या बी ध्यानातून. आता काय करायचं सांगा.
विसरला आता, माझ्या ध्यानात नाही राहिलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. अहंकार झाला. कशाचा माहिती? देव आमच्या तालावर नाचतोय, देव आमच्या तालावर नाचतोय. अहंकार झाल्याबरोबर देवानं काय केलं माहिती का? यांचा अहंकार घालवावा म्हणून भगवान परमात्म्यानं राधेला खांद्यावर घेतलं आणि राधेला घेऊन भगवान परमात्मा निघून गेले. सगळ्या गवळणी बघितलं, परमात्मा कुठं दिसत नाही, काय करावं काही कळत नाही. सगळ्या गवळणी त्या ठिकाणी विरह करतात की भगवान आम्हाला सोडून जाऊ नको, भगवान कुठं गेला, देव कुठं गेला, देवा असं करू नको, प्रगट हो देवा, प्रगट हो देवा. नाही, राधेला घेतलं, कारण राधा ही भक्ती आहे ना. राधा कोण आहे? भक्ती आहे. भक्तीशिवाय देव राहू शकत नाही. पण एखाद्या वेळेला भक्ती करणाऱ्या माणसालाही जर अहंकार झाला तर देवाला ते बी सहन होत नाही. आता बघा, आता सगळ्या गवळणीला सोडून देव कुणाला घेऊन आले? बोला ना. राधेला घेऊन आले. राधेला घेऊन आले आणि राधे बरोबर कन्हैया त्या ठिकाणी नाचायला लागले. आता बघा, आता गवळणीचा अहंकार संपला आणि राधेला अहंकार झाला. सगळ्याला सोडलं, मला एकटीलाच घेऊन आले. कळलं का नाही कळलं? सगळ्याला सोडलं, मला एकटीलाच घेऊन आले. म्हणून आता ती जी होती ना राधा, राधेला अहंकार झाला. आता राधेचा अहंकार घालवण्यासाठी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने विचार केला, राधेला सुद्धा आता त्या ठिकाणी सोडायचं. आणि भगवान परमात्मा राधेला अहंकार झाल्याबरोबर भगवान परमात्मा गुप्त झाले. गुप्त झाले. इकडं तिकडं बघितलं महाराज. तुका म्हणे पाहिले मागे आणि एवढ्या वेगळ्या अंतराला मागं वळून बघितलं तर देव कुठे गेला? गुप्त झाला. राधेच्या लक्षात आलं आपल्याला अहंकार झाला, हे देवाला सहन झालेलं नाही. आणि मग हात जोडले आणि देवाची विनंती करायला लागली, देवा चुकलं माझं, याच्यानंतर असं कधीच होणार नाही, एकदा भेट दे. देई भेटी एक वेळा, दे भेटी एक वेळा, कन्हैया रे, कन्हैया रे जग जेठी, कन्हैया रे, कान्हैया रे जग जेठी, कान्हैया रे, कान्हैया रे जग जेठी, कान्हैया रे कान्हैया रे जग जेठी. देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, कन्हैया रे, कन्हैया रे जग जेठी, कन्हैया रे, कन्हैया रे जग जेठी. कान्हैया रे, कान्हैया रे जग जेठी, कान्हैया रे, कान्हैया रे जग जेठी. शाबास. काय बात आहे. हा आनंद उद्या आता संपला, आता परवा नाही. कुणी नाही परवा येणार तुम्हाला म्हणायला. आज आणि उद्या आहे, टाळी वाजवा. उद्या परवापासून तुम्ही इकडे बघा सुद्धा कोणी म्हणणार नाही तुम्हाला, माझ्याकडे बघा असं म्हणणार नाही. त्यामुळे हाच आनंद आहे, पुन्हा नाही. आता तर खरी कथा सुरू झाली, उद्या तर संपवावी लागणार आहे. आताशी मला वाटायला आज सुरुवात झाली कथेची, हे सगळं बघून सगळं. पण आता उद्या थांबावं लागणार आहे. राधा त्या ठिकाणी देवाला विनंती करते, देवा आतापर्यंत सोबत होतास माझ्या, आता कुठं गेलास रे? विनंती माझी देवा. होता संग अंगोळ गल पाविले, इथवरी होता संग अंगो अंग लपाविले, देई भेटी एक वेळा, देई भेटी एक वेळा, कन्हैया रे,
त्या ठिकाणी राधा देवाचा धावा करते, कान्हैया रे जग जेठी, कान्हैया रे जग जेठी, देई भेटी एक वेळा. अरे आता एकदा भेट दे बाबा, आता असा अहंकार कधी करणार नाही, चुकलं माझं. आतापर्यंत सोबत होताच देवा, येथवरी होता संग. इकडे बघा, अंगो अंग लपविले, तुका म्हणे पाहिले मागे, एवढ्या वेगे अंतराला. अरे मी असं माग बघेपर्यंत तर तू देवा गुप्त झालास. मला कळालं तुला अहंकार जमत नाही, याच्यानंतर मी कधीच अहंकार करणार नाही. त्यावेळेला भगवान प्रगट झाले आणि भगवान प्रगट झाल्याच्या नंतर अहंकार सगळ्याचा घालवला. गोपिका शरण आल्या आणि गोपिका शरण येऊन त्या ठिकाणी देवासोबत नृत्य करतायत. सर्वांना देवानं भक्ती प्रेम सुख, भक्ती प्रेमाची सुखाची कथा म्हणजे त्या ठिकाणी रासलीलेची कथा आहे. रासक्रीडा म्हणजे व्याभिचार नाही, तर भक्ती प्रेम आणि सुख या तिन्ही गोष्टी रासलीले म्हणून भगवान परमात्म्यानं गवळणीला दिल्या. आणि गवळणीला दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी गवळणी अतिशय आनंदी आहेत. आता गवळणी आपापल्या घरी गेल्या. आता बघा, आणि भगवानही आता आपल्या नंदराजाच्या वाड्यामध्ये जात आहेत. महालामध्ये त्या ठिकाणी बलराम आहेत. त्या ठिकाणी आता चित्र डोळ्यासमोर उभं करा, मोठा महाल आहे. त्या महालाच्या समोर भगवान कृष्ण परमात्मा बलराम आहेत. हे खेळ खेळतायत आणि खेळ खेळत असताना नंदराजाला अतिशय आनंद वाटतोय, यशोदा मैयाला सुद्धा अतिशय आनंद वाटतोय. हे सगळं घरापुढे एक वाक्य सांगू द्या मला, दारामध्ये चिमण्यांचा चिवचिवाट, दारामध्ये चिमण्यांचा चिवचिवाट आणि घरामध्ये लेकरांचा कलकलाट असल्याशिवाय घराला घरपण मिळत नाही. तुम्ही किती मोठा बंगला बांधा, पण लेकरं जर घरात ओरडणारे नसले तर ते घर असल्यासारखं वाटत नाही, ते स्मशान असल्यासारखं वाटतं. लेकरं घरात असले म्हणजे चालू राहतं काहीतरी. हा म्हणजे बायका म्हणतात फक्त, हे ना मला वैताग आणलाय ना, हे लेकरांनी मला बेजार करून सोडलंय ना. पण एक दिवस जरी मामाच्या गावाला गेले तरी असं म्हणतात, नाही नाही माझा पिल्लू असल्याशिवाय मला करमत नाही. बरोबर आहे का हे सगळं? बरोबर आहे का सांगावं? लेकरं त्रास देतात, पण त्रास एक छटाक असतो, पण आनंद गगनात मावेत नाही एवढा आनंद त्या लेकरांच्या त्रासामध्ये असतो. खूप आनंद असतो महाराज, तो आनंद लहान लेकर. म्हणून तर तुकोबराय म्हणले, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा. लहानपणातला जो आनंद आहे तो कुठंच आनंद मिळत नाही. सगळीकडे आनंदामध्ये आहे. दोघ जण खेळतायत आणि दोघ जण खेळत असताना आता मात्र त्या ठिकाणी शुकाचार्य सांगतात, राजा परीक्षितीला काय झालं. मथुरेमध्ये त्या ठिकाणी कंसाला सगळीकडे त्या ठिकाणी भगवान परमात्मा दिसायला लागला. पाण्याचा ग्लास जरी घेतला तरी पाणी पित असताना पाण्यामध्ये सुद्धा कंसाला देव दिसायला लागला. माझा वैरी तब्येत अशी झाली होती, कंसाची अशी वाळून गेला होता, एकदम असा वाळून गेला होता कृष्णाच्या नुसत्या भीतीनं की मला मारील. मग आता काय केलं पाहिजे? अनेक पर्याय केले, पण एक पर्याय करून काही कृष्ण काही कोणाला मरत नाही. आता ठरवलं, शत्रू जर जिंकायचा असेल तर कपटानं जिंकावं लागतो. शत्रू कशाने जिंकावा लागतो? कपट करावं लागतं. कपट करावं लागतं. मित्राबरोबर नाही, हा शत्रू बरोबर. नाही तर तुम्ही मित्राबरोबरच कपट करसाल. माझ्यासोबतच कपट केलं एक जणांनी, माझ्यासोबत माझ्या मित्रानं कपट केलं. लक्षात ठेवा, माझ्याबरोबरच कपट झालं. शाळेत होतो आम्ही, इकडे बघा, शाळेत होतो, शाळेत लहानपणी. आणि शाळेत असताना कुठल्याही वर्गाचे गुरुजी येऊ द्या आणि किती अवघड प्रश्न विचार द्या, लगेच मी हातवरी करायचो. लगेच हातवरी, किती बी अवघड प्रश्न असू द्या, लगेच हातवरी. माझा एक मित्र म्हणला, कुठल्या बी प्रश्नाचं उत्तर देतोस, एवढा अभ्यास केव्हा करतोस? इकडे बघा, मित्राला बडबोलत नाही. मी काय म्हणलं पूर्वी तिला माहिती का? मी म्हणलं, हे बघ मी अभ्यासच करीत नाही. म्हणलं मग कसं काय हातवरी करतोस? मी म्हणलं मला प्रश्नच कळत नाही. आणि ते मला प्रश्न कळत नाही, मरायला हातवरी करतो. मला प्रश्न कळत नाही, पण आपल्या सरची खोड कळाली म्हणलं मला. ते मला काय खोड आहे आपल्या सरला? मी म्हणलं हातवरी केला की विचारित नाही. कळायलंय का माझं बोलून? ज्यानं हातवरी केला त्याला विचारित नाही. ते मला असं आहे का, त्यानं केलं कपट माझ्या संग. ते मला बरं, इंग्रजीचा तास होता, आम्ही वर्गात बसलो, त्यानं माझ्या आधी हातवरी केला, अर्धाच प्रश्न विचारला होता. गुरुजी म्हणले, शाबास तू सांग. ते मला मला कुठे येतं या? गुरुजी म्हणले, का मरायला हातवरी केला का? ते मला ते साठे म्हणला म्हणून. गुरुजी म्हणले, साठेसारखं व्हायला 2 जन्म घ्यावं लागतील. कळालं बोलणं माझं? कपट आपल्या मित्राबरोबर नाही, कपट शत्रू बरोबर करावं लागतं. कंसानं कपट करायचं ठरवलं आणि कपटानं त्या ठिकाणी अक्रूराला पाचारण केलं. अक्रूराला त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि अक्रूराला बोलवून सांगितलं की धनुष्य यज्ञ आहे आणि धनुष्य यज्ञाचं निमंत्रण माझ्या भाच्याला द्यायचं आहे. कुणाला?
माझे दोन भाचे आहेत कृष्ण आणि बलराम, त्यांना निमंत्रण द्यायचं आहे, हा रथ घेऊन तू जायचा आहे आणि रथ घेऊन त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तू कृष्णाला आणि बलरामाला त्या ठिकाणी धनुर्यज्ञासाठी मथुरेमध्ये घेऊन यायचे. कपट म्हणतात याला, कपटानं घेऊन यायचं, असं तरी आणून इकडं आणून मारून टाकू असा त्याच्या डोक्यात प्लॅन होता. कुणाच्या कंसाच्या डोक्यात होतं. आणि अक्रूराला बोलवलं गेलं. अक्रूरानं विचार केला, नाही जावं तर या ठिकाणी हा कंस मला मारून टाकतोय, आणि जावं तर परमात्मा मला शाप देईल, गवळणी मला शाप देतील, काय करायचं. बघा इकडं, या नालायकाच्या हातानं मरण्यापेक्षा देवाच्या समोर गवळणीच्या शापानं मरणं मला कितपतही योग्य आहे. मी मरू शकतो, पण या नालायकाजवळ मी थांबणार नाही. रथ आता घेतला गेला आणि रथ घेऊन आता इकडं बघा, फार सुंदर आणि लक्ष देऊन ऐका. रथ घेतला आणि अक्रूर आता त्या ठिकाणी रथ घेऊन मथुरेतून आता गोकुळामध्ये येतोय. ऐका गड्या, संध्याकाळी त्या ठिकाणी अक्रूर महाराज आलेले आहेत. दारामध्ये रथ सोडला गेला. अक्रूरजी आता घरामध्ये गेले. नंद राजानं अक्रूराचं स्वागत केलं. कृष्ण बलराम सुद्धा त्या ठिकाणी काका आले आनंदानं जवळ गेले. अक्रूरानं कन्हैयाला बघितलं आणि बलरामाला बघितलं. अक्रूराचे डोळे पाण्याने डबडबले. एवढी सुंदर बालक आहे आणि यांना घेऊन मी कंसाच्या स्वाधीन करणार आहे. कंस या गोंडस लेकराला मारून टाकीन. अक्रूराला काय माहित हा जगाचा मालक आहे म्हणून. ऐका ना, संध्याकाळ झाली. कन्हैया झोपलेला आहे. झोपीचं सोंग करतो. तू जगाला झोपी लावणार, तो कसा झोपेल? तो जर झोपला तर जग राहील का? सांगा ना. कन्हैया झोपलेला आहे. नंदराज आणि अक्रूरजी महाराज एका रूम मध्ये आहेत. शेजारच्या रूम मध्ये यशोदा मैया कान लावून ऐकते. आणि आता नंदराजानं विचारले की अक्रूरजी कस काय येणं केलं अचानक? त्यावेळेला अक्रूराचे डोळे पाणावले आणि अक्रूरानं सांगितलं, नंदजी माफ करा, मला कन्हैयाला आणि बलराम दादाला घेण्यासाठी मी आलोय. घेऊन जायचंय. कंसानं मला पाठवलंय. आणि अक्रूर महाराज इतिहास सांगायला लागले. कुणाला? नंदाला. की नंदजी, तुम्हाला माहित नसेल, राग येऊ देऊ नका. हा कन्हैया आहे ना, हा कन्हैया तुमचा नाही. कन्हैया तुमचा नाही म्हटल्याच्या नंतर नंदाचे डोळे पाणवले. यशोदा माता शेजारच्या रूम मध्ये होती ना, हंबरडा फोडला. कुणाचा? नंदजी म्हणतायत की अक्रूरा, मला सांगायची गरज नाही, मला माहिती की कन्हैया माझा नाही म्हणून. ज्यावेळेला मी कर भरण्याकरता मथुरेला गेलो ना, त्यावेळेलाच वसुदेवानं आणि देवकीनं मला बोलून घेतलं होतं, नंदा तुम्हाला मुलगा झालाय आणि त्या मुलाला आम्ही कारागृहातून सुटेपर्यंत व्यवस्थित सांभाळावर का. नंदजी म्हणतात, अक्रूरा मला माहित नाही का, माझं वय 95 वर्षाचं आहे. 95व्या वर्षी कुठं मला मुलबाळ होत असतं का? पण जीव लावल्याच्या नंतर रांची पाखरं सुद्धा जवळ येतात ना. एक वाक्य सांगू, एखाद्याच्या दिसण्यावर तुम्ही कधीच प्रेम करू नका, त्याच्या आसण्यावर प्रेम करा. दिसायला कसा आहे यापेक्षा तो असायला कसा, याला फार मोठी किंमत आहे ना. जीव लावल्याच्या नंतर रांची पाखरं सुद्धा जवळ येत असतात. हे सुद्धा मैयानं हंबरडा फुडला होता. नंदराज सुद्धा ढोरासारखे रडत होते. अक्रूरा कन्हैयाला नेण्यासाठी आलास? हा, आता सकाळी कन्हैयाला त्या ठिकाणी, कन्हैयाला घेऊन त्या ठिकाणी जायचा. इकडे बघा, कन्हैयाला घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे. रथदारात सोडलेला आहे. इकडे बघा ना, घरामध्ये जसं काय कोणी एखादी व्यक्ती वारली असं वातावरण झालं होतं. नंदाचा चेहरा पडलेला होता. मैया यशोदा तर डसा रडत होती. माझ्या कन्हैयाला आज मला सोडावं लागणार आहे, कन्हैयाला सोडायचंय, काय करावं. आणि आता बघता बघता सकाळ झाली. आणि सकाळ झाल्याच्या नंतर रथ त्या ठिकाणी दारामध्ये बघितला गेला. आणि रथ दारामध्ये बघितल्याच्या नंतर सगळ्या गोकुळातल्या गवळणी एका जागेवर झाल्या. गवळणी म्हणतात, का गं बाई, रथ कशासाठी आलाय ग? आपल्या कन्हैयाला कोणी नेणार तर नाही ना? बघा, आपलं कन्हैया तर कुठं जाणार नाही ना. ज्याच्यासोबत आपण एवढं केलं तो आपल्याला सोडून तर जाणार नाही ना. गवळणीची चर्चा आहे. आणि चला बाई, आपण काय करू, आपण आता यशोदा मैयाला विचारायला जाऊ. मग गोकुळातल्या सगळ्या गवळणी, आता माझ्याकडे लक्ष द्या, येणारे येतील, बसणारे बसतील, तुम्ही ही कथा ऐका. सगळ्या गवळणी आता एकत्रित झाल्या आणि यशोदा मैयाच्या दारावर येऊन यशोदा मैयाला प्रश्न विचारतायत. गवळण म्हणती
यशोदेला कोठे गे सावळा इकडे बघा, इकडे बघा. रथ शृंगारीला सांगे वो मजला आक्रोश उभासे पायी गे सजनी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. हो या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. ऐका, सगळ्या गवळणी एका जागेवर झालेल्या आहेत आणि सगळ्या गवळणी आता त्या ठिकाणी परमात्म्याला यशोदा मैया जवळ जात आहेत आणि यशोदा मैयाला प्रश्न विचारतात की मैया मैया, गवळण म्हणती यशोदेला कोठे गे सावळा, आमचा देव कुठे आहे, कन्हैया आमचा कुठे आहे सांग. आणि का ग यशोदा, हा दारात जो रथ सजवलेला आहे ना, हा रथ कशासाठी आहे ग, का रथ शृंगारीला सांगे वो मजला. त्या ठिकाणी विचारतायत गवळणी, सांग मला. आणि हा अक्रूर कशासाठी आलाय, हा दारात जो उभा आहे तो अक्रूर उभा असे बाई गे साजनी या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी, असं त्या ठिकाणी गवळणी विचारतायत. यशोदा मैयाचे डोळे पाण्याने डबडबले आणि यशोदा मैया काय सांगते, बोने नंदाची पट्टराणी सद्गणित होनी हो बोले नंदाची पट्टराणी. पुढे सर का पुढे सद्गणित मथुरेसी रस्ता करा, रस्ता मधला. चक्रपाणी जातो गे साजनी मथुरेसी चक्रपाणी जातो गे साजनी. मी बड झाले मन वचन हे ऐकुनी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. हो या नंदाचे अंगणी अंगणी मिळाल्या गवळणी. त्या ठिकाणी गवळणी विचारतायत, बाई नंद राणी सांगते, बोले नंदाची पट्ट राणी. इकडे लक्ष द्या, सद्गदित होनी मथुरेशी चक्र पाणी जातो गे साजनी. मथुरेला देव जाणार आहे, मथुरेला देव जाणार आहे, आम्हाला सोडून देव जाणार आहे म्हटल्याच्या नंतर गवळणीचा विरह वाढला. ढसा ढसा गवळणी रडतायत आणि जो कुणी कृष्णाला नेण्याकरता आलाय ना, त्या अक्रूराला शिव्या द्यायला सुरुवात करताय. हो आक्रोरा तुझे कोणी धाडिले अक्रूरा सांडा तुझं कोणी धाडिले. का घात करू आलासी वधीसी सकळा वधीशी सकळा. आक्रोरा तुझे नाव तैसीच करणी या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. या नंदाचे अंगणी अंगणी
भगवान परमात्मा आता रथी चढले वनमाळी आकांत गोकुळी. गोकुळामध्ये आकांत झाला, सगळे लोक रडायला लागले. गवळणी आडव्या आल्या, अक्रूरा नको नेऊ भगवान, अक्रूरा देवाला घेऊन जाऊ नको. भगवान आता मथुरेमध्ये जात आहेत. ऐका आहेत काही श्रोते अजून माझ्याकडे लक्ष, एवढ्या गडबडीत सुद्धा देवाला घेऊन जाऊ नको. भगवान आता मथुरेमध्ये येत आहेत. मथुरेमध्ये आल्याच्या नंतर यज्ञ व्यवस्था पाहिली, यज्ञकुंड पाहिला. रस्त्यामध्ये कंसाचे कपडे धुणारा धोबी होता, त्या धोब्याचा उद्धार त्या ठिकाणी केला, त्याला शिक्षा दिली. नंतर त्या ठिकाणी कुबेरावर कृपा केली. देव आता रंगशाळेमध्ये जातात. रंगशाळेमध्ये भगवान आल्याच्या नंतर धनुष्य घेत आहेत, धनुष्य मोडतायत. कोलियापीड नावाचा हत्ती आहे, त्याचा उद्धार करतायत आणि कोलियापीडाचा उद्धार केल्याच्या नंतर हत्तीचे 2 दात घेत आहेत. 2 दात घेऊन भगवान आता रंगशाळेमध्ये जात आहेत. कंस सिंहासनावर बसलेला आहे, मध्ये चाणूर आणि मुष्टिक येत आहेत. भगवान आता चाणुरा बरोबर मुष्टिका बरोबर त्या ठिकाणी युद्ध करतायत आणि दोघा बरोबर युद्ध करून आता 2 हातात दात घेऊन त्या दोघा बरोबर युद्ध करतायत. भगवान आता कंस आहे, कंसाकडे बघतायत आणि कंसाकडे बघल्याच्या कंसाच्या जवळ येत आहेत. कंसाला सगळीकडे कृष्ण दिसायला, कंसाला हाताला धरतायत. भगवान आता कंसाला खाली वरतायत आणि एक लात मारतायत आणि कंसाचा उद्धार करताय. गोपाल कृष्ण भगवान की जय. कंसाचा उद्धार झाल्याच्या नंतर भगवान आता त्या ठिकाणी बंदी शाळेमध्ये जातात. आई वडिलाची सुटका करतायत. हे राज्य उग्रसेनाला देत आहेत आणि उग्रसेनाला राज्य दिल्याच्या नंतर आता भगवान सांदीपानी ऋषीच्या आश्रमात त्या ठिकाणी शिकण्यासाठी जात आहेत. लक्ष द्या. नंतर आता सांदीपानी ऋषीच्या आश्रमात सुदाम्याची भेटते. कोण सुदामा, तो 12व्या स्कंदामध्ये सांगितला जाईल. नंतर कंसाचा सासरा आहे, त्याचं नाव जरासंध. जरासंध चाल करून येतोय, त्याच्याबरोबर आक्रमण करतायत आणि म्हणून त्या ठिकाणी म्हणून भगवान आता द्वारकेमध्ये समुद्रामध्ये द्वारका निर्माण करतायत आणि भगवान द्वारकेचे राजे होत आहेत. गड्यानो राजा क्रिय झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. अशा पद्धतीनं पुन्हा जरासंधासोबत त्या ठिकाणी युद्ध करतात आणि जरासंधासोबत युद्ध करून त्या ठिकाणी भगवान जरासंधाचा उद्धार करतायत आणि आता भगवान एकांतात बसलेले आहेत. एकांतात बसल्याच्या नंतर भगवान आता ग्रस्त आश्रमाचा विचार करतायत. सुखदेव राजा परीक्षितीला 4 आश्रमाचं वर्णन करून सांगतायत. 11व्या स्कंदामध्ये 4 आश्रम, ब्रह्मचारी आश्रम, त्या ठिकाणी ब्रह्मचारी आश्रम, ग्रस्त आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम 4 आश्रमाचं वर्णन करून सांगतायत. त्यातला श्रेष्ठ आश्रम कोणता तर भगवान सुखदेव सांगतात धन्य ग्रस्त आश्रम. ग्रस्त आश्रम हा सर्वात त्या ठिकाणी धन्य आहे. एका जनार्दनी ग्रस्त आश्रमी बरा फजिती बाजारा करू नये. आणि भगवान आता लग्नाचा विचार करतायत. तेवढ्यामध्ये सुदेव नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी पत्र घेऊन येतोय. रुक्मिणी पत्र लिहित होती. रुक्मिणीनं पत्र लिहिलं. विदर्भ देशाचा राजा त्या ठिकाणी महाराज आणि त्या राजाची मुलगी आहे, तिचं नाव आहे रुक्मिणी. रुक्मांगद नावाचा राजा आणि त्याची मुलगी त्या ठिकाणी रुक्मिणी. आणि रुक्मिणी त्या ठिकाणी परमात्म्याच्या लीला ऐकल्या होत्या आणि परमात्म्याला बघितलं नव्हतं पण त्याच्यावर प्रेम होतं. आणि रुक्मिणीनं त्या ठिकाणी कन्हैयाला पत्र लिहिलं गेलं. सुदेव नावाचा ब्राह्मण पत्र घेऊन आला. देवानं पत्र लिहिलं, परत पाठवलं पत्र. आणि पूजेच्या वेळेला मी लक्ष्मी देवीच्या मंदिरामध्ये, जगदंबा देवीच्या मंदिरामध्ये येईल. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर तिथून तुला मी घेऊन जाईल. आपल्या काही मैत्रिणी सोबत रुक्मिणी आता त्या ठिकाणी हळदीच्या आदल्या दिवशी त्या ठिकाणी देवीच्या मंदिरामध्ये येते. आणि देवीच्या मंदिरामध्ये आल्याच्या नंतर भगवान त्या ठिकाणी रथ घेऊन येत आहेत. रुक्मिणीला रथामध्ये टाकतायत आणि रथामध्ये टाकून भगवान आता रुक्मिणीला द्वारकेला घेऊन येत आहेत. आणि द्वारकेला येऊन सगळ्यांच्या सहकार्यानं, सगळ्यांच्या साक्षीनं 16,108 लग्नापैकी देवाचं पहिलं लग्न द्वारकेमध्ये सगळ्याच्या साक्षीनं तयार त्या ठिकाणी संपन्न झालं. आजही खरोखर दुसरीकडे आपल्याला कुणीतरी रुक्मिणी बनवावी लागते, कुणीतरी कृष्ण बनवावा लागतो. आज इथं सगळ्या ओरिजिनलच आहेत, बरोबर आहे की नाही. आज इथं ओरिजिनल रुक्मिणी आहे आणि इथं ओरिजिनल कृष्ण सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. पण रुक्मिणी स्वयंवरामध्ये आज या दाम्पत्याचं लग्न त्या ठिकाणी होतंय. आनंदाची गोष्ट आहे. आपण सगळेजण त्या ठिकाणी उपस्थित राहिलात. माझी इच्छा होती संध्याकाळपर्यंत कथा करावी, कारण यांना असंच बसून ठेवावं. हे येतच नाहीत कथेला, आज फक्त लग्नामुळे आले सगळे, बरोबर आहे का नाही. म्हणून नवरा नवरीचं आगमन त्या ठिकाणी व्यासपीठावर होईल. आपल्याला अक्षदा तर मिळाल्यालाच आहे. विनंती एकच आहे, जेवा नाही तर नका जेऊ, पण आमचा आहेर दिल्याशिवाय कोणी जाऊ नका एवढी विनंती आहे, बाकी काही नाही. आहेर जमा करून जा ही विनंती करतो. सविस्तर कथा उद्या होईल, उद्या सांगतेची कथा होईल. आपण सर्वांनी उद्या ही कथेसाठी 12 वाजता त्या ठिकाणी हजर राहायचं हे आपल्याला विनंती करतो. येऊ द्या आता त्यांना बोलून घ्या.
त्या ठिकाणी त्या द्वारकेमध्ये आनंदी आनंद आहे आणि द्वारकेच्या आनंदामध्ये सगळे आता विभोर होऊन नाचतायत. आपण सर्वांनी आता कृष्ण परमात्म्याचं आणि रुक्मिणी मातेचं आगमन आपल्या या मंडपामध्ये होईल. आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. जय हो. किती वेळ आहे यायला? बोलवा आता, आम्हाला गडबड करायला लावली. बोलवा की आता, नवरा नवरीला बोलवा. अरे कृष्ण कुठे आहे? रुक्मिणी आणाय. रथ आला नाही का अजून? रथ आला नाही का अजून? आलाय का? निम्म्या वाटात पळून आणायची. देवप्पा चला इथले खाली माग सरका. इथं लग्न लावायचं. इथं लग्न लावायचे. मागे सरका सगळं. जय हो. इकडे येऊ नका. तिथंच बसा आता सगळे. इकडे कुठं जागा नाही. इकडं इकडे जागा नाही. कुठं चालले? इकडे मंगल गाव शोक पुराव. मंगल गाव शोक पुराव. पाठीमाग जागा आहे म्हणे मंदिराची. आयो नंदलाल बिराजमान. आयो रे आयो नंदलाल बिराजमान. आयो रे आयो नंदलाल बिराजमान. आयो रे नंदलाल बिराजमान. आयो रे नंदलाल बिराजमान. आयो रे नंदलाल.
गालावरी चढणी लाजाची लाली ग पोरी नवरी आली धनईच्या सुरामध्ये चौघड बोलत दारी ग पोरी नवरी आली सजनी मैत्रिणी जमल्या गणी चढणी मांडवदारी किन किन काकन ऋण झुण पैजन रस्ता ठेवा रस्त्यावर नवरी आली धनईच्या सुरामध्ये चौघड बोलत दारी ग पोरी नवरी आली निळ्या गोऱ्या गालावरी चढणी लाजाची लाली ग पोरी नवरी आली हे आला नवरी देव येशिला ग देव नारायण आला ग मंडपात गण गोत सार बैचल र दोन दोन दशा बाजी रे नवऱ्या मुलाची आली हळदही ओली लावा नवरीच्या गाली हळदीन नवरीचा अंग माखवा पिमळी करून तिला सासरी पाठवा सजनी मैत्रिणी जमल्या अंगणी चढणी तोर मांडवदारी गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजाची लाली ग पोरी नवरी आली हे आला नवरी देव येशिला ग देव नारायण आला ग मंडपात गण गोत चार सलग डोर डोलताच्या बाजीर सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे वधूवरांच्या हस्ते पूजन होईल. पूजा पूजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालायचा आहे. क्षत्रिय गुलावदंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत बुद्धिवंत कलावंत नीतिवंत जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. राजमाता आईसाहेब जिजाऊ की जय. देवाला सगळं जमतंय देवाला सगळं जमतंय. चला वधूवरांच्या मामांना विनंती आहे त्यांनी स्टेजवरती यावे. वधूवर चला. बदरंगर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं वच्येमाक्षभिर्जजतराः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाग्गोस्तनोभिर्व्यसेमहि देवहितं जदायुः शुभमङ्गल सावधान शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशकमलहस्तं शोभितो मोदकेन
अरुण कुसुममाला व्याललंबोदरेण मम हृदय निवासं श्री गणेशं नमामि वधूवर्यो शुभं भवतु सावधान बोला रघुनंद महाराज थांबा. सावधान कस्तुरी तिलकम ललाट पटले वृक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे नवमैतितं करतले वेणु करे कंकणं सर्वांगे हरिचंदनं सुललितं कंठे चिमुक्ता उवली गोप परिवेष्टितो विजयते कुर्या सदा मंगल सावधान सफल करावे शुभ कार्य शुभ मंगल सावधान सावधान 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 शुभ मंगल सावधान लाभ संतति संपदा बहु तुम्हारा लाभो तही सद्गुणा साधोनी स्थिर कर्मयोग आपुला भूषण सारे राष्ट्र दुरीण घ्यायची प्रतीती कीर्ती करावोज्वल गृहस्थ आश्रम तुम्हा वधूवरा देव करम कलो सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान राजा भीम मकरमिनी सनयनी देखो निचिंता करी रघुनावरा पवन पवरा कोनासनी देई दे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर्पुवने रघुमांगत वडील त्याची पुसणे शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान शेवटचं मंगलाष्टक होतं शेवटची म्हणायची सावधान आता सावध सावधान समयो
साधा समी प्रियसे वागवादान फलार्थ घटिका संपूर्णा लिअसे भावे सत गुरुचे पदांबुजधरा चित्ते स्मरा साजिरे दो पक्षी कुलदैवता वधुवरा कुर्या सदा मंगलम वधुवर्यो शुभम भवतु सावधान तदेव लग्नौ सुदिनंद देव ताराबलं चंद्रबलं देव विद्याबलं दैवबलं देव लक्ष्मीपते ते मनसा आम्हाला हन्न काक्षीदा इकडे येऊ दे नका इकडे येऊ दे अरे बस झालं इथं भागवत असे तसं नका हो ग्रंथ इथं घाला माळा घाला देवप्पा बघा तुमचं शाबास सर्वांनी भजन म्हणायचं वा हॅलो हॅलो या झोड गावात हो या झोड गावात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत 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 हा हा इथं नाचा आता तिकडं नाचत होता इथं नाचा इकडे या खूप खूप आशीर्वाद नांदा सौख्य भरे झोळी फिरू झोळी खाली बस आहेर देऊन जा सगळ्यांनी हॅलो हॅलो ऐका नवरदेव आमचा भासाचा माऊली आपले टोपले फिरवावं लागते 2-3 हॅलो त्याच्यात आहेराचे सगळे पैसे गोशाळेला जातात लक्षात ठेवा सर्वांनी त्या ठिकाणी जेवढे तुम्ही पैसे देतून त्याच्यातून गोशाळेसाठी चारा जातोय मग गोशाळेसाठी चाऱ्यासाठी आपण त्या टोपलीमध्ये काय आपल्याला जे घडेल ते कृष्णाच्या लग्नाचा आहेर म्हणून द्या ते सगळे पैसे गाईच्या चाऱ्यासाठी जाणार आहे 2-4 टोपले फिरवा पण टोपलेवाल्यांनी फक्त माघारी या हॅलो आरती नवरदेव हा आमच्या गावातील भासाचा आहे बर त्यांनी सुद्धा याला